MPL ला जायचं पूर्ण जोशमध्ये. ओंकार भावांनी स्वप्न देखील बघितले आहे. त्यांच्या हातात MPL ची ट्रॉफी देखील आलेली आहे. सकाळी पडलं ना रे स्वप्न? सकाळी वा. पहाटे 4 वाजता. हा. आणि आमच्या टीमचा कॅप्टन आहे म्हणजे ही ट्रॉफी समजून जा. शुभ सकाळ. MPL ला जाण्यासाठी सगळे प्लेयर्स सज्ज आहेत आणि आमचे कॅप्टन ओंकार पोकळे, दीपू दादा मागे, कृष्णा बागे, अस्मित भाई, रोहन कळंबे आणि हा कोण आहे? ए भाई बर सगळ्या खेळाडूंचा फौजफाटा गाड्यांसहित तयार आहे. भाई टायमात पोहोचायचं आहे. टाइम जर झाला आता जाऊया आणि टर्फवरच आता सुरुवात करू. बाय 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 बाय. अरे दादा दादा डायरेक्ट नेटवर मारला त्या बॉक्समध्ये तर 8 रन. मराठी समजतं ना सगळ्यांना मित्रांनो? बॉक्समध्ये 8, वाईट 9 सगळं प्लस. ठीक आहे. मॅच काय झाली तर सुपर ओव्हर होणार, पण टाइमपास करून का मॅचेस वेळेत झाल्या पाहिजे, कारण आपल्याला 7 मॅच संपवायच्यात 5 तासामध्ये जवळ. आता 5 तासात बेटर खेळायला. ठीक आहे. इकडे की आपण लाईन पाडू, त्याच्या मागे एकच प्लेअर असणार चौथ्या ओव्हरला, बाकी सगळे प्लेअर पुढे. ठीक आहे. वरपर्यंत पोहोचला पोरगा यांनी आज एका सामन्यामध्ये 3 अट्टे मारले. जे कोणी गट्टे नाही मारू शकले त्यांनी मारले. त्याचा फक्त हेतू होत आहे तयारी किती वेळ झाली. 2 शब्द बोलतील ते कॅमेरा बंद करा. छान वाटलं मला. बबे नावाचा जो खेळाडू आहे ना विरुद्ध टीम मध्ये, त्याला मला हरवायचा होता. मी त्याला हरवलं. महेश गवळी ना परत आहे ना, घेतो का 5-5 पास्ता कसा वाटतोय? एक नंबर. बोललं थंड पाणी पाहिजे का? थंड पाणी नाही. दोन बॉल 4 फायनल मॅच बिटवीन दोस्ती आणि दुनियादारी. एक बॉल 2 रन फायनल मॅच दोस्ती वर्सेस दुनियादारी. MPL सीझन 2 ची फायनल मॅच आपण बघतोय. 1 बॉल 2 रन आणि एक चांगला चेक. टीम एकदम टेन्शन मध्ये आहे. टीम दुनियादारी आणि बॅटिंगला आता टीम दुनियादारी हारू नाही शकत. काम धरू का? ठेव काम आरामात वेलपेड वगैरे
चला वेल प्लेड गाइस, वेल प्लेड. अति कॉन्फिडन्स कामाचा नाही. अति शहाणपणाचा बैल रिकामा. दोस्ती प्रीमियर लीग सीझन 2 ची रनरअप टीम आहे टीम दोस्ती. एकदा जोरदार टाळ्या. उद्या अरे बॅट घेऊन चालत काही बाजू एक रुपये का देणार? शॉट. मैत्री प्रीमियर लीग सीझन 2 चा रनरअप पुन्हा एकदा टीम दोस्ती. मी महेश गवळी. मन महेश गवळी. अश्रू लपवा. प्रीमियर लीग सीझन 2 चा विनर आहे व्हेरी फर्स्ट टाइम. व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन टू टीम दुनियादारी. टीम दुनियादारी ओंकार कोपरे. तर आपल्यासोबत दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत ओमकार पोकळे आणि महेश गवळी. एक चांगली मॅच, शेवटच्या बॉलपर्यंत एक छान मॅच आपल्याला बघायला मिळाली. एकंदरीत ओमकार पोकळे काय म्हणणे, आपण ही टुर्नामेंट जिंकली आहे फायनली मैत्री प्रीमियर लीग 2024चा सीझन 2. काय माझं खरं तर कॅप्टन्सी मी कधी केली नाही. पहिल्यांदा मला तुम्ही सगळ्यांनी संधी दिलीत आणि जास्त मी क्रिकेटशी रिलेटेड आहे नाही, मला जास्त वाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तरी पण ही मॅच खेळताना एवढी मजा आली की सगळ्यांनी मला पण सांभाळून घेतलं. माझी टीम एवढी भारी होती. सगळेजण मस्त एवढ्या मोठ्या मनात ते आमच्या आता महेश गवळी काय वाटतं? महेश गवळी एकंदरीत स्पर्धेबद्दल आणि ओव्हरऑल. आम्ही टीम म्हणून खूप चांगलं होतं. समोरची टीम पण खूप छान खेळली. स्पेशली स्वप्नील वाणी म्हणजे या पुढचं जर त्याची पास्ट बघितलं तो कधी खेळला नाही, पण ही मॅच खेळला ते ऍक्च्युली ते सरप्राईज होतं आमच्यासाठी. त्याच्यासाठी आम्ही काही प्लॅन केला नव्हता. असं बाकी सर्व प्लॅन रेडी होते महेंद्रासाठी वगैरे. सूरज आमचं सरप्राईज पॅकेज होतं जे आम्ही लास्टच्या मॅचला ओपन केलं. बाकी हर्ष आणि हर्ष आमचा एकदम आयडियल फिल्डर होता जो खूप छान खेळला. दीपेश, निशांत, मोद्या दादा आणि ओव्हरऑल टीम म्हणून आम्ही खूप छान लढलो की समोरच्या टीमला आम्ही मैदानात येण्यासाठी भाग पडलं, कारण की मैदानाच्या बाहेरून त्यांना जमत नव्हतं. तर आम्हाला त्याच्यात खूप आनंद आहे की लास्टच्या चेंडूपर्यंत मॅच गेली आणि आफ्टर ऑल आम्ही खूप आनंदी आहोत या टुर्नामेंट नंतर. आणि बघून नेक्स्ट इयर आम्ही मे बी विनर असू. आता 2 वर्ष झाले आम्ही फाईट करतोय आणि रनरअप राहतोय. नेक्स्ट चला एकदा जोरदार टाळ्या दोस्ती टीमसाठी. बघितला असेल MPL ची फायनल एकदम रंगतदार झाली आणि सगळा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल की कोण कसं खेळलंय. एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिल, दोस्ती आणि दुनियादारी या सगळ्यांनी एवढा चांगला खेळ केला की एकूण एक प्लेअर एकदम जीव तोडून खेळत होता. त्यात थोडीशी अनबन तर होतेच, खेळ आहे, ग्राउंड आहे, तर त्या ॲटिट्यूडनेच सगळे खेळणार. तर हा आहे सार्थकने एवढी मस्त बॉलिंग, बॅटिंग, वन साइड फिल्डिंग, तर सार्थकची एक नंबर. सार्थक तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. दुसरा वेळ होता पण आम्ही मागच्या वर्षी बाहेर गेलेलो, या वर्षी रनरअप पुढच्या वर्षी प्रयत्न करेन की विनर होण्याचा.
क्या बात आहे. हा स्पिरिट पाहिजे. एखादा खेळाडू असतो त्यामध्ये हा स्पिरिट असतो. आणि सार्थक मस्त गेम केला. ते बरेचसे खेळाडू आहेत, त्यांनी आपला जीव तोडून एकदम 100% द्यायचा प्रयत्न केला. कुस्ती आणि दुनियादारीमध्ये एकदम अटीतटीचा सामना झाला होता. आमच्याकडे वेळ पुरेसा होता म्हणून लीग टाईप 4-4 ओव्हर्समध्ये पार्टमध्ये आम्ही 2-2 सामने खेळलो. एकदम पोटभर खेळायला मिळालं प्रत्येक खेळाडूला. ओमकार करेंचे. ओमी कसं वाटलं तुला? फायनलची मॅच एकदम टफ झाली, एकदम मजा आली. आपली टीम पण छान होती, सर्वांनी चांगला सपोर्ट केला. एक लास्ट बॉल पर्यंत मॅच चालली. दोन्ही टीम सोडत नव्हते मॅच. तुम्ही ब्लॉग्समध्ये तर बघितलं असेल, पूर्ण शॉट त्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि सगळे टीममेट्स इथे आहेत. सतीश दादा, येस Final? छान टुर्नामेंट झाली. जसं आपण फायनल मॅच आता ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही बघितलीच असेल. तर सीझन 1ला जो प्रतिसाद होता त्याच्या डबल यावेळी प्रतिसाद होता. आणि त्या नवीन सगळ्या मेंबर्सचा मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो, ज्यांनी इथे पार्टिसिपेट केलं. आणि फायनल मॅच जी झाली आहे, एक वेगळा प्रयत्न होता 2 इनिंगमध्ये खेळण्याचा. टेस्ट क्रिकेट जसं असतं तसं 2 इनिंगमध्ये आम्ही ती मॅच खेळलो. आणि शेवटी जो मॅचचा थरार होता आणि एक्स्ट्रा जी आपली चॅलेंज ओव्हर होती, त्याच्यामुळे जी रंगत आली, त्यामुळे खूप छान मॅच झाली. खरं ज्या लोकांनी पुन्हा एकदा त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार, ज्यांनी नव्यानं या सीझनमध्ये मैत्री प्रीमियर लीगमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि असे सीझन होत राहतील पुढे पण. प्रश्न तर ह्याच्यापेक्षा बँक सीझन येत राहतील MPLचे. आणि आपला MPL सीझन 2 मस्त एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सगळ्यांना चान्स मिळाला खेळण्यामध्ये. थोडं 19-20 झालं ते वाणीदादाचं आणि आपलं ते दादाचं ते बघून घेतील. आम्ही नव्हतो मला एक कौतुक करायचं टीमच्या कॅप्टन महेश गवळी नाव आहे त्यांचं हृदय एवढं मोठं आहे ना की त्यांच्या टीम मधल्या प्लेयरांना सगळ्यांना खेळायला मिळावं म्हणून त्यांनी ना एक 4 मारला ना 6 मारला. यावरती महेश गावींचं काय म्हणणं आहे? म्हणतोय की तुमच्या टीममध्ये सगळ्यांना खेळायला मिळावं म्हणून तू एकदम 4-6 नाही मारले. असं काय नाही, कधी पण कोणाच्या आकडेवारीवर जाऊ नये आणि कधी कोणाला कमी लेखू नये. ओके, आणि त्याचं उत्तर ना मी तुला नेक्स्ट सीझन मध्ये. आता अतिरिक्त आहे सीझन 3 चॅलेंज मिळालेले. जय MPL. लवकर भेटा आता सगळ्यांनी. चला, नवीन प्लेअर सोबत नवीन सीझन सोबत भेटू आता पुढच्या वर्षी. बाय बाय.